वसमत शहरातील प्रसिद्ध व्यापारी ओमप्रकाश शेठ मणियार यांचे चिरंजीव तथा न्यू ओम एम्पोरियम किराणा मर्चंट अँड जनरल स्टोअर्सचे मालक आकाश ओमप्रकाश मणियार यांनी चारधाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल आज महाप्रसादाचा आणि भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आकाश मणियार यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ निमाली, कन्या सोनल आणि चिरंजीव लक्ष यांनीही चारधाम यात्रा नुकतीच संपन्न केली। मागील 17 वर्षांपासून गणेश उत्सवाच्या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्याची मणियार कुटुंबाची परंपरा आहे। यंदा या परंपरेला चारधाम यात्रेच्या पूर्तीचा दुग्ध शर्करा योग जुळला। त्यामुळेच यावर्षी महाप्रसाद आणि भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। भगवान महाराज लहानकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी वसमत आणि परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा साहेब, आतिश दांडेगावकर, निलेश सोमाणी यांच्यासह अनेक नेते मंडळी, पाहुणे, मित्रमंडळी आणि नागरिकांनी उपस्थित राहून मणियार कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजेश पवार, दीपक हाळवे, गोविंद बाहेती, सागर लालपोतू, देवामणी, काशीनाथ पडोळे, रामराव शिंदे, मुरलीधर पडोळे, चांदू शिंदे, शंकर शिंदे, बाबूराव इंगोले, ऋषिकेश पडोळे, केशव सावंत, रावसाहेब शिंदे, रितेश कोटलवार, रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपरायण भगवान महाराज लहानकर आज या शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर वसमत या ठिकाणी ओमप्रकाश किराणा स्टोअर्स या दुकानचे मालक, आमचे परम स्नेही मित्र म्हणायला हरकत नाही, आकाश भाऊ मणियार मामाजींचे सुपुत्र यांनी आज तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला आम्ही सुखरूप घरी पोहोचलो याचा निरोप म्हणून या ठिकाणी अन्नदानाचा व नामचिंतनाचा कार्यक्रम केला। या परिवारानं मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं आणि मोठ्या प्रेमानं हे कार्य केलं। या कार्याला त्यांचे स्वकीय सोयरे, सज्जन, मित्र परिवार सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाचा फार भव्य आणि दिव्य केला। त्याबद्दल मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना अशीच सद्बुद्धी देव आणि दरवर्षी असा कार्य घडो आणि या गणपती बाप्पाच्या या कार्यानिमित्ताने दरवर्षी त्यांचा अन्नदानाचा कार्यक्रम असतो, पण इथून पुढे त्यांनी अन्नदानाच्या सोबत नामचिंतनाची सेवा सुद्धा करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देतो। ती वारकरी संप्रदायाची आहे आणि हा दुग्ध शर्करा योग आहे की आमचे साडू यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली आणि योगायोगाने गणेशोत्सव सुद्धा कार्यक्रम याच अनुषंगाने त्या निमित्तानं आला आणि त्यांनी तो योग साधून आला। 17 वर्षापासून त्यांची गणपतीच्या चरणी सेवा आहे। बाप्पाची सेवा घडणं फार मोठं सौभाग्य लागते आणि मणियार परिवाराला ते लाभत आहे। निश्चितच त्यांच्या आई वडिलांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे कर्म प्रधान ते असल्यामुळे त्यांच्या हातून आमची साडी निमा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि हे सर्व परिवार अशाच प्रकारे त्यांच्या हातून संतांची सेवा घडो, ईश्वराच्या चरणी जो काही अन्नदानाचा हा जो उपक्रम आहे हा नित्य पुढे वाढत जाओ अशीच आम्ही येथे प्रार्थना करतो आणि त्यांना चारधाम यात्रा करून आल्याबद्दल त्यांना सुद्धा आम्ही वंदन करतो आणि सर्व जे वारकरी मंडळींनी इथे सेवा दिली आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराज आपण भगवानरावजी महाराज यांना सुद्धा आम्ही नतमस्तक होतो आणि पुढील आयुष्याकरता त्यांना असंच यश चिंतितो। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सगळ्याला गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी। मी दरवर्षी सातत्यानं गणपतीचा महाप्रसाद हा माझ्या घरगुती कार्यक्रमाच्या अनुषंगानं पण सर्वाला प्रसादाचा लाभ घेता यावा याकरिता ठेवतो आणि हे माझं जवळपास 17वं वर्ष आहे आणि यावर्षी असा योगायोग आला की आम्ही सहकुटुंब सहपरिवार आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने चारधाम यात्रा पूर्ण करून आलो। त्याच्या अनुषंगाने आणि गणपती उत्सव या निमित्ताने मला हा प्रसाद ठेवण्याचा योग आला आणि त्यासोबतच आदरणीय भगवान महाराज लहानकर यांचं कीर्तनसुद्धा योग माझ्या हाताने करण्याचा योग आला, ज्याच्यामध्ये मला सहकार्य सगळ्यात चांगलं भेटलं म्हणजे आमच्या मुडीचे भजनी मंडळ, बगडचे भजनी मंडळ, आदरणीय काशीनाथ काका पडोळे, आदरणीय नागू काका पडोळे, आदरणीय चांदूभाऊ शिंदे, या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आणि खूप खूप ऋणी राहील। असंच आपलं प्रेम सदा माझ्यावर राहो कायम। धन्यवाद। या कार्यक्रमामध्ये आणखीन एक असा अलभ्य योग आला की माझे सख्खे साडू आदरणीय निलेशजी पूनमचंदजी सोमानी वाशिम, जे सध्या महाराष्ट्र
पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि नुकतीच त्यांची बीजेपीच्या जिल्हा कार्यकारिणीवर सुद्धा निवड झालेली आहे। त्यांचा पण मी सदस्य होऊन राहील की जे सहकुटुंब माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले। धन्यवाद। तसेच सर्व मित्रपरिवारानं विशेष सहकार्य केले। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।